नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। जुनी पेन्शन लागू करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश। कोर्ट निकाल दिनांक 26/2/2026। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जुनी पेन्शन योजनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल समोर आलेला आहे। यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अनेक राज्य कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती। सदर याचिका करताना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिला आहे। कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार? केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासन सेवेत दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश आहेत, परंतु राज्यातील इतर पात्र कर्मचाऱ्यांना सदर लाभ अद्याप लागू नव्हते। उच्च न्यायालयाच्या दिनांक 26/2/2026 रोजीच्या निकालानुसार सदर लाभ याचिकाकर्ते कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। यामध्ये राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही दिनांक 1/11/2005 पूर्वी झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या दिनांक 26/2/2026 रोजीच्या निकालानुसार जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।